नमस्कार सर्वांना. तर आज आम्ही निघालो होतो आमच्या रियांश बाबूला घेऊन भैरी देवाच्या दर्शनाला. चला तर मग तुम्हाला दाखवते आम्ही कुठे गेलो रियांश बाबूला घेऊन. हे आमचं आहे कर्ला गावातील हनुमान मंदिर. चला तर मग रियांश बाबूला आम्ही रोज सकाळी आंघोळ घातली की तो रोज झोपायचा. पण आज बघा तो झोपला नाही. डोळे तर सुजले आहेत पण झोपेचं काही चिन्ह दिसत नाही आहे. सकाळचे 10 वाजले होते. 10 वाजूनच गेले आहेत. बघूया काय होतं आहे पुढे ते. ऊन एवढं पडलं आहे सकाळच्या 10 वाजताच. दुपार झाल्यासारखंच वाटतं, एवढं कडक ऊन. गाडीत सुद्धा AC लावून सुद्धा गरम वाफा मारत होत्या. रियांशला आमच्या गाडीच्या बाहेर जाऊन फिरायला, घराच्या बाहेर जाऊन फिरायला आवडतं. तो जागाच राहिला होता. तो आज बघत होता कुठे कुठे जातो आहे ते. बाळाला आम्ही 3 महिने झाल्यावरती घेऊन कुठे देवदर्शनाला गेलो नव्हतो. तर आज म्हटलेलं की घेऊन जायचं त्याला भैरी देवाला. फर्स्ट टाईमच आम्ही निघालो त्याला घेऊन. पाया पडायला जायचं होतं, किती दिवस म्हणत होतो आम्ही, पण जायचा मुहूर्त आम्हाला मिळतच नव्हता. रियांशच्या बाबांना सुट्टीच मिळत नव्हती कामावरून, त्याच्यामुळे राहिलं होतं आमचं जायचं. पण आज आम्ही म्हटलेलं जाऊयाच म्हणून. ST स्टँडवरच्या समोर आम्ही आलो होतो. ST स्टँड खूप छान बांधलं आहे, ग्रामीण भाग पण आणि शहरी भाग पण. रोडवरती पण सकाळच्या टायमिंगला एवढी गर्दी नव्हती, ट्रॅफिक नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही आलो होतो. रियांश आमचा जागाच होता. आमचं पेढे बर्फीने घ्यायची राहिली होती, त्याच्यामुळे थांबलो होतो आम्ही थोडा वेळ. रियांशचे बाबा गेले होते आणायला. ऊन होतं गाडीत, गाडी बंद करून गेले होते, त्यामुळे गाडीचा पत्रा खूप तापला होता. गाडीत खूप गरम होत होतं. रियांशचे बाबा आले होते घेऊन बर्फी, ती घेतलेली आणि आता आम्ही निघालो होतो जायला. वाटेतच कळलं होतं आम्हाला. रियांशचे बाबा म्हणाले होते टायरमध्ये हवा कमी वाटते. तर आम्ही नायट्रोजन भरायला जात होतो. रस्ता खूप मोकळाच होता, त्याच्यामुळे आम्ही पटपटच गेलो. नायट्रोजन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आम्ही गाडी लावलेली. तर आम्हाला माहिती नव्हतं या पेट्रोल पंपावर हवा मिळते टायरमध्ये भरून. तर आम्हाला काय टायरमध्ये हवा भरायची नव्हती, आम्ही नायट्रोजन भरतो. त्याच्यामुळे तिथे गेल्यावरती कळलं की नायट्रोजन नाही आहे त्या पेट्रोल पंपामध्ये. म्हणून आम्ही तिथून परत निघालो, भोती नाक्यावरून आत गेलो. रियांशच्या बाबांची साईडसुद्धा इथेच चालू आहे. तर आज आम्ही सुट्टी घेतलेली होती, त्यामुळे निखिल काय आमचे बघायला गेले नव्हते साईडवरती, म्हणून आम्ही डायरेक्टच गेलो देवळामध्ये. देवळात जाण्यासाठी भरपूर उत्सुक आहोत, कारण फर्स्ट टाईमच जाणार होतो बाबूला घेऊन. रस्ता भरपूरच रिकामा होता. रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री भैरी देऊळ आलं होतं. हा भैरी देवाचा पहिला दरवाजा आहे, गेट आहे. 2 गेट आहेत आतमध्ये जायला देवळामध्ये. हा पहिला गेट पहा, श्रीदेव कालभैरव. आणि हा समोरचा दुसरा दरवाजा. पालखीला इथे भरपूरच गर्दी असते, खूपच. गाडी लावायला जागा भेटत नव्हती. अर्ध्या रोडवरतीच आम्ही गाडी लावलेली. निखिलच्या बाबांनी रियांशच्या बाबांनी गाडी लावून आम्हाला म्हणाले की तुम्ही पुढे व्हा, मी व्यवस्थित पार्क करतो आणि येतो.
तर आम्ही पुढे गेलो. निखिल आमचे येत होते मागून. देवळात आम्ही जाणार होतो. आतलं शूट करता आलं नाही आम्हाला, कारण देवळामध्ये पूजा चालू होती. भरपूर गावकरी आले होते, जमले होते. त्याच्यामुळे आतमध्ये आम्हाला काही शूट करता आलं नाही. देवळामध्ये हनुमानाचं साईडलाच आहे देऊळ, तर तिथे काम चालू होतं. त्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलो आम्ही आणि मग निघालो जायला. देवळात खूप प्रसन्न वाटलं. देऊळ खूप छान आहे. प्रसन्न वाटलं. वातावरण खूपच छान होतं देवळात. तर रियांशचे बाबा बाबूला घेऊन गेले पुढे आणि म्हणत होते की तू मागे बस, मी बाबूला घेऊन गाडी चालवतो. तर मला काही ते पटलं नाही, म्हणजे मस्करीतच ते बोललेत. तर ते गेलेत आणि ठेवलं सीटवरतीच बाबूला आणि म्हणाले तू आता बस मागे. तर मस्करीमध्ये बाबूला बघितलं तर तो असा आडवा ठेवलेला होता. तर म्हटलं बसते मीच पुढे आणि घेतलं बाबूला मांडीवरती आणि मग आम्ही निघालो. एकटा प्लॅन चेंज झाला होता आमचा. घरी जायचं आधी ठरलं होतं डायरेक्ट देवळातूनच, पण म्हटलं बाबू जागा आहे तर म्हटलं किल्ल्यात जाऊन येऊया आजीच्या घरी. तिथे पण जायचं आमचं राहिलं होतं. तर निघालो होतो आम्ही तिथे जायला. मामा मम्मी, मावशीचं घर पण मामीच्या जवळच आहे ना, तर म्हटलं जाऊन येतो म्हणून बाहेर पडलोच आहे. तर नाहीतर ह्यांना सुट्टी भेटत नाही, मग कुठे जायला मिळत नाही ना, त्याच्यामुळे राहतं सगळीकडे जायचं. मग आता म्हटलेलं बाहेर पडलोच आहे तर जाऊन येऊया आजीच्या घरी. आजी आमची किल्ल्यात राहते. भगवती देऊळवरती राहिलं, त्याच्या आधी लेफ्टला जायला रोड आहे, तिथे राहतात. हे दोन्ही घरं आमच्या मामा मामीची आणि मावशीची आहेत, जवळजवळच आहेत. हे नवीन बांधलेली आहेत, पण आजी आमची खालच्या घरात राहते, जुन्या घरात. त्याच्यामुळे ती काय वरच्या बंगल्यात राहायला आलेली नाही आहेत. मामा मामी वगैरे सर्व खालीच राहतात जुन्या घरात. दादांची लग्न झालीत की ते म्हणाले आहेत वरती राहायला येणार म्हणून. तर हे आहे किल्ल्यातलं दत्ताचं मंदिर. इथे पण आम्ही गेलो होतो बाबूला घेऊन.